नक्कीच कपिल म्हात्रे यांनी देखील दिवसभर दिवा टीम संघाला शुभेच्छा दिल्या, पुढच्या मॅचसाठी अभिनंदन केलेलं आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच हॅट्रिकचा पारितोषिकांचा वर्षावा झाल्या टीमवर. पहिला चेंडू खेळू द्या आणि पहिला चेंडू टाकू द्या. घरच्या मैदानावर घरच्या स्पर्धेमध्ये आई टीम गावदेवी सोनाली टीम इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. कर्णधाराने अगदी चांगला उल्लेख केला होता संतोष पाटील यांच्या माध्यमातून की आमच्या सर्व संघांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेला यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी. गावकऱ्यांचा एक विशेष सन्मान म्हणून हा मेगा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. कारण की जेव्हा ते गावामध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवतात तेव्हा गावकऱ्यांचा विशेष सहकार्य असतो आणि आज त्या गावाच्या मुलाची ही मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे. रंगतदार सामना, कुठेही जाऊ नका. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. काशीनाथ आणि जयेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते वडोली टीम संघाच्या माध्यमातून. आणि गोलंदाज अरुण आपली तयारी करताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू मुंबई नाशिक हवे इनकडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. अरुण, चला मॅच ऑन. वेळ आपण कमी घ्या, 8 मॅचेस कंप्लीट करायचे दिवसभरामध्ये. हडलक टीम मानकोली फार चांगला क्रिकेट खेळले ते, शेवटपर्यंत मैदान गाजवलं. मात्र शेवटच्या चेंडूवर धाव असताना थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. त्याचं कारणच इथे हवे दिवा टीम विजय प्राप्त करताना आपण बघितलं. पहिला चेंडू अरुण गोलंदाज, स्ट्रायकिंगवर काशीनाथ आणि नो स्ट्राईकला जयेश. मॅच ऑन. राईट आर्म ओ द विकेट. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा, मात्र ओ थोडंसं मला वाटतं चर्चेमध्ये येतील आज संध्याकाळपर्यंत. ज्या प्रकारचा हा झेल लॉलीपॉप झेल होता, असं वाटतं की स्वतः फलंदाज म्हटले की ही घ्या माझी झेल, असंच कुठेतरी पाहायला मिळालं. मात्र धाव मिळाली. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू आहे. पंच वळत आहेत आमच्याकडे. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या मदतीने 2 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकता टीम वडोली संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक, गॅप मधून चाललाय चेंडू आणि चेंडूला आता थांबला जाईल. यस, फिल्डिंग चांगली आहे. ड्राईव्ह केली होती तिथे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवताना आपण पाहतोय. 2 धावांनी धावफलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 4 धावा. घरच्या मैदानावर खेळताना आपण पाहतोय सोनाली टीम संघाला स्वतः आयोजक आहेत, फार मेहनत घेतली आहे. शॉर्ट बॉल समोर फॉलोथ्रो मध्ये आणि आता एका खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागेल. मिळतोय विकेट, बॅटर आउट.
₹2100 पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. आई गावदेवी सोनाली टीम संघाच्या गोलंदाजांना पंढरीनाथ हरड हरिभक्त पारण यांच्या माध्यमातून ₹2100 पारितोषिक आहे. मात्र विकेट अरुणने आतापर्यंत घेतले नाही आहे. हा चेंडू स्विंग अँड मिस डॉट चेंडू, षटक समाप्त. पहिला पॉवर प्लेचा षटक, पॉवरफुल गोलंदाजी घरच्या मैदानावर, फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर. चांगला खेळ पाहायला मिळाला सोनाली टीम संघाच्या माध्यमातून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सहा धावा झालेल्या आहे धावफलकावर. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 11 वाजून 13 मिनिटाने हा 14 मिनिटाने सुरू झालेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरा षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपल्या तयारीमध्ये आहे. मारुती आलाय आणि आता समोर खेळला गेलाय चेंडू आणि आता क्षेत्ररक्षक वेगाने पाहतो चेंडू मागे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. फिल्डिंग चांगली करावी लागेल आणि झेल चांगल्या पकडाव्या लागतील. इलाका अपना है तो फिर धमाका भी अपना होना चाहिए. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. गॅप मध्ये चालले चेंडू. फिल्डिंग चांगली आहे. के होता तिथे, मात्र शेवटच्या मोमेंटला हा चेंडू सीमा पार येतोय चौकार. आता कैला चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय आणि आता फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा बनत आहेत. कुठेतरी गोलंदाजापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. थोडीशी कानमंत्र देणे देखील फार महत्वाचं आहे, कारण की चेंडू जे आहे तो थोडेसे खराब चेंडू टाकले जात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा इथे तरी देखील आपण फलंदाज घेत नाहीयेत. स्ट्रोक मध्ये पॉवर कमी पडत आहे. धावसंख्या 14 धावा 14. मारुती पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. आज वारंवार के सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये प्रत्येकी चेंडू त्याच्याकडे जात आहे आणि फिल्डिंग चांगली आहे. क्या बात आहे. गोरख जोशी तयार राहा. आपण आपल्यासाठी देखील झेलसाठी विश्वनाथ माध्यमातून ₹500 पारितोषिक आहे. मारुती गोलंदाज सध्या धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा आता थोडासा गतीमध्ये परिवर्तन. लेग कटर चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या आहे धावफलकावर 16 धावा 16. गली पॉइंट मध्ये संजय मडवी यांना आपण पाहतोय फिल्डिंग पोझिशन मध्ये. शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईनली क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र धाव मिळणार नाहीये, कारण की चेंडू डॉट झालेला आहे. जर चेंडू विकेट किपरच्या हातातून जर खालती पडला असता तर तुम्हाला धाव मिळाली असती. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहे धावफलकावर 16 धावा. 8ची सरासरी गाठत आहे. 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असावा सोनाली टीम संघाच्या माध्यमातून. थोडीशी चर्चा करतायत.
पाणी नक्कीच घेतला जात आहे आणि पाण्याची व्यवस्था सध्या मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम 2 षटकानंतर आपण पाहतोय. वॉटर बॉक्स जो आहे तो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे संजय जोशी आणि गोरख जोशी यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक्स विथ पाणी खेळाडूंसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वॉटर बॉक्स बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स विथ पाणी आहे आणि तो पाणी मैदानाच्या आतमध्ये घेताना आपण पाहतोय सर्व खेळाडू. क्या बात आहे. टीमचे कॅप्टन गोलंदाजीची तयारी करते संतोष पाटील आणि विश्वनाथ थळे साहेबांच्या माध्यमातून लागोपाठ जर 2 विकेट आपण घेतले तर 500 रुपये. कसे पण एका षटकामध्ये आपण 6 चेंडूमध्ये 2 विकेट घ्या आपल्याला 500 रुपये पण घे असं त्यांचं म्हणणं आहे. धावा 16 धावा झालेल्या आहे 16. थोडंसं वेळेकडे देखील लक्ष द्या. तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. 17 मिनिटं तुम्हाला 2 मिनिटं फलंदाज आऊट होतो, षटकार जातो, चौकार जातो म्हणून थांबतो म्हणून 2 मिनिटं दिली गेली आहेत. 18व्या मिनिटाला तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 2 खेळाडू घ्यावा लागतील. आता रनआउटचा विकेट मिळेल का पाहूया. यस बॅटर आउट आहे. विकेट आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता पाहायला मिळते खेळाडू कक्षामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहे. दिनेश घरच्या मैदानावर खेळत आहे. आई गावदेवी सोनाली टीम आणि सोनालीचे प्रेक्षक जरा मोठ्या संख्येने येत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष पाटील टीमचे कॅप्टन. पुढचा चेंडू ओ चांगला चेंडू ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता. गती थोडीशी कमी ठेवली ती गोलंदाजाने. फुटवर्कला चेक केलेला आहे फलंदाज आपण पाहतोय. धाव संख्या धाव पलकावर आपण पाहतोय 17 धावा. गोलंदाज संतोष राऊंड विकेटने पुढचा चेंडू. ओ ऑफ टेकला हा चेंडू जास्त कट झाला चेंडू. पंच वळत आहेत हळूहळू. व्हाईटचा इशारा होता पंचांच्या माध्यमातून. मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय सुनील म्हात्रे सरांना. स्क्वेअर लेग पंच भाऊ आपण ओळखला जातो या पंचांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कटर चेंडू टाकला गेलाय. लेग ब्रेक पाहायला मिळाला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ग्राउंडच्या बाजूला धाबा आहे. दिवसभर धाब्यावर आणि मग ग्राउंड मध्ये सराव संतोष पाटील यांचा नेहमीच असतो. मोठा फटका खेळलाय. शतरक्षक आहे तिथे. चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. कडक 6 इथे पाहायला मिळतोय. षटकाराने ते धावा एक चांगली धाव संख्या म्हणू शकतं 24 धावा. गोलंदाज पुढचा चेंडू टाकताना संतोष पुन्हा एकदा लेग स्टंपवर चेंडू टाकलाय. लेग स्टंप सोडून चाललाय आणि पंच वेगाने धावत धावत वाईट देण्याकरिता आपण पाहत आहे. धाव संख्या होते धाव फलकावर 25 धावा 25. शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. स्विंग अँड मिस डॉट चेंडू. गोलंदाजाने आतापर्यंत 2 व्हाईट टाकलेले आहेत. माजी उपसरपंच सन्माननीय भरत पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंच देखील तिथे वाचले गेलेले आहेत. मात्र आता रनआउटची संधी आहे आणि फलंदाज इथे आउट होईल आणि 500 नक्कीच लागू झालेले आहे संतोष यांच्यासाठी. कसे पण विकेट साठी होते आणि आता कसे पण घेतलेले आहेत रनआउट. तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट झाला होता.
थोडीशी चर्चा करतायत मला वाटतं पंच. यस. अच्छा, क्रॉसिंग नक्कीच झाली की नाही पाहायचं आहे. आमचे तिसरे पंच चेक करतील. नाही, स्पर्धेचे आयोजक खेळत आहेत. पंचांना देखील ठाऊक आहे. वडोली संघ देखील एक चांगला संघ आहे. संघावर अन्याय होणार नाही त्या गोष्टीकडे ते देखील लक्ष देत आहेत. तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचला जाईल. यस, खेळपट्टी दोघांनी सोडली होती सर. म्हणजे बॅटर आउट आहे पंच सांगतायत. नो स्ट्राईकला जे फलंदाज होते ते आउट झालेले आहेत. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. नरेश. गोलंदाजीमध्ये सकाराम गोलंदाज आलेला आहे आणि शेवटचा स्लॉगर आहे. इथून किती धावा थांबवल्या जातील या गोष्टीकडे आता लक्ष देताना टीम आई गावदेवी सोनाली टीम. नवीन फलंदाज नरेश आलेला आहे आणि गोलंदाज सकाराम. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा झालेल्या आहे 27 धावा धावफलकावर. इथून 15 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो वडोली टीम संघाच्या माध्यमातून. वडोली विपक्ष सोनाली अशी ही लढत सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळलेला आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत आलाय. एकच धाव घेता आली आहे. तानाजी पाटील यांनी देखील आता इथे सांगितलं आहे की गोलंदाज जर 2 विकेट घेतोय तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सकारामसाठी एक सुवर्ण संधी आहे. क्या बात आहे. कसे पण 2 घ्या तुम्ही, पण घ्या. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये. चेंडू चालला सीमा पार. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. यस, येतोय चौकार. चौकाराने आता इथे सुरुवात झाली आहे. अटॅक झालेला आहे इथे फलंदाज दिनेशच्या बॅटमध्ये. एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळाले. 32 धावा धावफलकावर. एक चांगली धावसंख्या आता म्हणतोय आपण. पुन्हा एकदा मोठा फटका. अजून एक चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. 10 का दम पाहायला मिळाला पहिल्या 3 चेंडू मध्ये. काय फटकेबाजी पाहायला मिळते. जिद्द क्रिकेट सध्या तरी दिनेशच्या माध्यमातून. 2 षटकार एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. धावा झालेल्या आहे धावफलकावर 38 धावा 38. येणाऱ्या अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सकाराम कमबॅक करावा लागेल. विकेट्स घ्यावा लागेल. थांबवावा लागेल या खेळाडूला. गतीमध्ये परिवर्तन. टॉप ए चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. सुंदर अशी झेल. फलंदाज फेल. विकेट.
क्या बात आहे. नक्कीच चांगली झेल पकडली होती भगवान पाटील. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये उद्याची मेजबानी त्यांच्या माध्यमातून आहे. पाचवा चेंडू षटकातील संतोष हा पहिला चेंडू खेळला गेला आणि स्क्वेअर लेगला एक धाव झाली. पुन्हा एकदा कैलाश के चेंडू पर्यंत आणि थ्रो चांगला आहे. फलंदाज बाद 2 विकेट घेतले. 500 रुपये. क्या बात आहे. संतोष पाटील नंतर आता गोलंदाज सकाराम देखील 500 रुपये कमवताना आपण पाहतोय. पाहायला मिळाला गोलंदाज सकारामच्या माध्यमातून. संतोष आऊट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे विशाल. एका चेंडूचा खेळ बाकी आहे टॉस करण्यासाठी. चला यस मॅचच्या समाप्तीनंतर टॉस होईल आता, कारण की विजय विजय संघ खेळणार आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका येईल का. ओ आणि स्टंपिंग. क्या बात आहे. जबरदस्त पाहायला मिळाला. असं वाटतं की MS धोनी विकेट कीपर आहे. फलंदाज बाद. आहेत 39 धावा. 40 धावांचं लक्ष प्रति षटकामागे 10 धावा इथे बनवायचे आहेत. आई गावदेवी सोनाली टीम संघाला नक्कीच शतरक्षण लावून घ्यायचे. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण या स्पर्धेची प्रत्येकाची नावं घेऊया ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. टॉस बॉक्स गिफ्ट आणि कोल्ड्रिंकची जी व्यवस्था झालेली आहे या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय बाजीराव पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट वॉच देण्यात आलेला आहे. एक घड्याळ देण्यात आलेला आहे. हरिचंद्र पाटील साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी देखील एक गिफ्ट दिलेला आहे वॉच. कोल्ड्रिंक्स रवी मडवी आकाश पाटील A1 जोडीचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी 5 मॅन ऑफ द मॅच आहेत. त्याच्यामध्ये एक चॉकलेट बॉक्स आहे. सिनर्जी फूड्स ऋषभ शेठ यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रेशर कुकर कैलासवासी कुसुम हनुमंत थळे यांच्या स्मरणार्थ आहे. संजयजी थळे साहेब माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून. त्यानंतर स्पोर्ट कॅप जयनाथ गंगाराम महाराज यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पैठणी साडी स्वर्गीय गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ आहे. सन्मान्य दिनेश भोईर यांच्या माध्यमातून. त्यानंतर सुंदर अशी चमकती ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच कैलासवासी लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नरेश सोंग्या पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक सुंदर अशा 3 ट्रॉफीज आहेत. 3 दिवसामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा इथे संपन्न होणार आहे. प्रताप मडवी साहेब आणि कैलाश मडवी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांनी आम्हाला या ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यानंतर मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज विशाल पाटील इंजिनियर यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मालिकावीर स्पोर्ट्स सायकल आहे ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे सुनील सावलाराम गोरे यांच्या माध्यमातून. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर वॉटर बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जेव्हा 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल होतो त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स विथ पाणी संजय जोशी, गोरख जोशी यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडू देण्यात आलेला आहे. विशाल मात्रे, भोलेनाथ पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या सर्वांचा पुन्हा एकदा आई गावदेवी सोनाले 40+ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आम्ही. नक्कीच मित्रांनो लक्ष 40 धावांचं आहे. प्रति षटकामागे 10 धावा बनवायचे आहेत. टीम वडवली मैदानाच्या आतमध्ये आणि सोनाली टीम संघाची सलामीची जोडी देखील तयारीमध्ये. मात्र कॉम बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे बदल होत असतो. आज संदेश पखार यांचा आवाज तुम्ही ऐकला. आता पुन्हा एकदा या डावामध्ये तुम्हाला आवाज त्यांचा ऐकायला मिळाल.
थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 4 नॉट 40 धावांचं लक्ष आहे टीम आई गावदेवी सोनाले. घरेलू मैदान आणि स्पर्धा देखील त्यांचीच आहे आणि त्या दरम्यान टीम वडवलीसाठी विकी वारगडे यांच्या शुभेच्छा येतात. यस विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्या माध्यमातून. चाळीस धावांचं लक्ष आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. आई गावदेवी सोनाले आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज हा दुसरा दिवस आहे. आज देखील तुम्हाला भरपूर चांगल्या फाईट्स या ठिकाणी पाहायला मिळतील. चालू मॅचचा विचार केला तर 40 धावांचं लक्ष आहे आई गावदेवी सोनाले टीम समोर आणि या 40 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. अरुण विथ संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅक वर होता. मात्र या मॅचच्या माध्यमातून पाहूया गोलंदाजी कशा प्रकारची राहील. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी मुंबई नाशिक हायवे एंड कडनं काशीनाथ माली सज्ज झालाय. पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय खराब आहे. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून देत असताना आपण पाहतोय पहिली धाव टीम सोनालीच्या खात्यामध्ये अव्वांतरच्या स्वरूपात आली आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन. चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलंय अरुणला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. काशीनाथ गोलंदाजाचा विचार केला तर तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळेल. विविधता आहे या गोलंदाजाकडे. या वेळेस देखील स्लोवरचा वापर. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल पुन्हा एकदा निर्धाव जातोय. मी आधीच म्हटलं होतं काशीनाथ एक चांगला गोलंदाज आहे. षटक क्रमांक पहिलं फेकत असताना भरपूर मॅचेस मध्ये त्याने इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात करून देणं हे मात्र काशीनाथचं काम राहिलं टीम वडवलीसाठी. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकदा कंप्लीट. 40 धावांचे लक्ष आहे. खरं तर या मैदानाचा विचार केला तर 40 धावांचे लक्ष म्हटलं की ही धावसंख्या जी आहे ना ती तेवढी मोठी नाहीये. परंतु जर गोलंदाजी या प्रकारची राहिली तर नक्कीच थोडं कठीण जाईल आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना टीम सोनालेला. मात्र त्यांच्याकडे देखील फलंदाज चांगले आहेत आणि 40+ चा विचार केला तर मोठमोठ्या संघांना त्यांनी देखील नमवलंय. यावेळेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. अप्रतिम फटका. क्रिकेटचं सौंदर्य. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. मात्र पाहता शेवटच्या मोमेंटला बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. चेंडू सीमारेषा पार झाला आणि त्यानंतर डाय मारली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. एक आगला वेगळा प्रयत्न जरूर मात्र प्रयत्न केले हे देखील महत्वाचं आहे.
40+ क्रिकेट आहे. वयाची 40 गाठल्यानंतर देखील क्रिकेट त्यांच्यामध्ये जिवंत आहे, ही मोठी गोष्ट. या वेळेस हा बॉल फटका हा देखील चांगला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चाळीस धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात काशीनाथ माली या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील संपर्क आवत असं नाही आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 9 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण आवश्यक धावगती आई गावदेवी सोनाले टीमला प्राप्त झाली नाहीये. 40 धावा ठोकायच्या आहेत. 10ची सरासरी आवश्यक होती, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त ना फक्त 9 धावा आल्यात. मी आधीच म्हटलं होतं काशीनाथ एक चांगला गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा काशीनाथ ते सिद्ध देखील केलंय. पहिलं षटक मी तर म्हणेन टीम वडवलीच्या बाजूने, परंतु अजूनही 3 षटकांचा बाकी आहे खेळ आणि त्या खेळामध्ये वार पलटवार जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय हरिभक्त पारायण पंढरीनाथ हरड महाराज यांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर सुभाष आलाय. पाहूया सुभाष कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिलं षटक तर चांगल्या प्रकारे फेकलं गेलंय आणि त्यानंतर सुभाषवर जबाबदारी दिली आहे. पाहूया त्या जबाबदारीने गोलंदाजी करेल का. पहिला बॉल. पहिलाच बॉल संपर्क आवत असं नाहीये. शरद गोतारणे आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त ना फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक 10 वर पोहोचलंय. सन्माननीय संतोष गोरे साहेब आणि सोबतच चंद्रकांत घुलवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. षटकातील पुढचा बॉल या वेळेस खराब चेंडू त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा आलाय. बीमार चेंडू आणि त्यावर एक धाव देखील पलून काढली आहे. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. सन्माननीय मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहू शकता. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच तर पकडली आहे, परंतु फ्री हिट बॉल होता. सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज संजय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकतय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13. 40 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. या वेळेस देखील ड्राईव्हचा फटका ऑन ड्राईव्ह केले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चौकार जरूर आपण पाहिलाय, परंतु त्या व्यतिरिक्त मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. गोलंदाजांचा विचार केला तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत आहे. या वेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. संतोष थोडी चुकी करतोय, मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत.
या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला, मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत आणि त्या चुकांचं रूपांतर धावांमध्ये होत असताना आपण पाहतोय आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या कमी बनवल्यात. हे मात्र लक्षात घ्यायला लागेल. टीम वडवलीच्या क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाची साथ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही एका चांगल्या टीम समोर खेळत आहात आणि त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स देखील चांगला असेल ना तरच तुम्ही समोरच्या टीमला पराभूत करू शकता. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातो. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. सलग ही चौथी वेळ डबल धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 21. 21 धावा धावफलकावर आहेत. सन्माननीय चंद्रकांत गुलबी साहेब उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. मंगेश जितरे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. गुलबी साहेब अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस मंगेश दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय संतोष गोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी सन्माननीय मंगेश तरे दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. शुभ सन्मान व्यासपीठावर होत असताना आपण पाहू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूया. 12 बॉलचा खेळ झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर नरेश येतोय. नरेश बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी 12 मध्ये 19 रोखायचे आहेत टीम वडवलीला, तर त्या उलट 12 मध्ये 19 काढायचे आहेत टीम सोनालीला. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू तर फेकावे लागतीलच आणि सोबतच काही विकेट्स घेणं देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची गाडा यस झेल पकडला गेलाय. पहिली विकेट. फलंदाज बाद संजय. पहिली विकेट त्या ठिकाणी काढली आहे. संजय मडवीला मैदान सोडावं लागला. इनट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण इंद्रपालला पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज आहे, सातत्याने मोठे फटके खेळण्यामध्ये माहेर असलेला खेळाडू. पाहूया काय खेळेल आपल्या टीमसाठी, कारण आता मात्र उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल.
ऑन साइडला प्रहार झालाय, फटका चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. फलक पुढे सरकले, धावा धावफलकावर झाल्या आहेत. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वीर तानाजी दापोडे संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. चिंतामण पाटील, माजी सरपंच दापोडे गाव राजीव पाटील त्या ठिकाणी आहेत. संपूर्ण संघ विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धाव चिच्ची संधी, यस मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. अरुण पाटीलची विकेट. अरुण पाटीलची विकेट आपल्याला पाहायला उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. नरेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. 8 बॉल 14 ची आवश्यकता. अत्यंत महत्वाचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. बेट केले फलंदाज झाला, वाडा बॉलिंग, अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने 1 बॉल्सने निघून जाईल. बॉल सीमा पार. मिळतील 4 चौकार. आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता.
डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्यासाठी इंद्रपाल मात्र नकार देतोय. फक्त मिलेलला सिंगल आणि आता मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दिलाय. सन्माननीय विशाल म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेक्निकल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जात आहे. पॉपिंग क्रीज मध्ये ऑन स्ट्रायकर सेफ आहे का. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. Yes, it's a not out. षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विशाल दादा मात्रे यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय अव्वाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार षटकारासाठी फक्त न फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जयेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा आणि सोबतच मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम आई गावदेवी सोनालेने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक जय बजरंग वडावली. मॅच या सामन्याचा हेरो ज्याने फेकलं होतं पहिलं षटक. अगदी सुरुवातची आहे ना, अत्यंत महत्वाची होती. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आणि फलंदाजी करत असताना देखील 10 धावांचे योगदान दिलं. नाव आहे अरुण पाटील. अरुण, आपण म्हणतो माझ्यासाठी या. शरद गोतारणे सर, आपण व्यासपीठावर या. शरद गोतारणे सर. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. आपण चंद्रकांत गुलवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. जी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे या स्पर्धेमध्ये सन्माननीय नरेश सोंगे पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आहे. चंद्रकांत साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते आहे. कैलासवासी लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपण प्रेशर कुकर आहे तो देणार आहोत.
सन्माननीय संतोष गोरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्त्र द्यायचे. कैलासवासी कुसुम हनुमान थळे यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच संजय थळे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा. त्यानंतर आपण पाहतोय पैठणी साडी आहे ती आम्ही देत आहोत पाहुण्यांचे शुभास्ते. संजय जोशी साहेबांना विनंती करतोय की आपण ही पैठणी साडी घ्यायची आहे. स्वर्गीय गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ ती पैठणी साडी आहे दिनेश भोईर यांच्या माध्यमातून. त्यानंतर कुछ मीठा हो जाए चॉकलेट बॉक्स आहे सन्माननीय पंढरी हरट आणि हरिभाऊ अफगानी द्या, काही हरकत नाही आहे, ऋषभ शेड यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर लैलाश पाटील साहेबांच्या शुभास्ते ही कॅप दिली जात आहे. ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कॅप आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जयनाथ गंगाराम हरट यांच्या माध्यमातून. सकाराम थालकर आपण यायचे. 500 रुपयाचा सवाल आहे. पहिला सकारामला आपण देऊया 500 रुपयाचं पारितोषिक. संतोष मात्रे यांच्या शुभास्ते हे 500 रुपये दिले जातात. अजूनही 2 विकेटसाठी 500 रुपये होते. संतोष पाटील पंढरीनाथ महाराज यांच्या माध्यमातून संतोषला 500 रुपये दिले जातील. आपण एक स्वागत आणि सन्मानाकडे देखील बोलणार आहोत. नक्कीच आदर्श शिक्षक शरदजी गुतर्णे साहेब, क्या बात आहे. मुख्याध्यापक आहेत वडोलीचे, माजी सरपंच वडोली, क्या बात आहे, क्या बात आहे. 25 वर्ष आपली खुर्ची जी आहे सोडली नाही आहे, कारण की इतका मोठा पद आहे. थँक्यू सर, आपण खेळलो या स्पर्धेमध्ये. आता आपण बक्षीस कॅश प्राइज कडे जात आहोत.